आज आपण राज्याच्या राजधान्या शॉर्टकट पद्धतीत कायमस्वरूपी कशा लक्षात ठेवायचा ते बघणार आहोत. कारण यामध्ये मी इतक्या शॉर्टकट ट्रिक घेतलेल्या आहेत, त्या जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या तर पूर्णपणे राज्याच्या राजधान्या तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. चला आपण सुरू करूया. पहिलं राज्य आहे अरुणाचल प्रदेश, त्याची राजधानी आहे इटानगर. यासाठी ट्रिक आहे अरुणाचल नगरला इटा आणायला. हे याला मॅच होतंय कसं? अरुणाचल प्रदेश अरुणाचल, इटानगर नगरला इटा आणायला. कारण याच्यात आणि याच्यात हा फरक आहे. इथे अरुणाचल प्रदेश आणि इटानगर हे वर्ड्स आहेत, शब्द आहेत, तर इथे हे एक सेंटेन्स आहे, एक वाक्य आहे. कारण अर्थपूर्ण वाक्य हे लवकर लक्षात बसतं शब्दांपेक्षा. त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकतात. पुढे दिलेला आहे बघा मणिपूर आणि त्याची राजधानी आहे इम्फाळ. आता इथे आहे ट्रिक, इम्पॉर्टंट फळ त्यात मणी. असं एक फळ आहे, त्या फळ मध्ये बी नसून एक मणी आहे, म्हणून त्यासाठी त्याला इम्पॉर्टंट म्हणायचं. इम्पॉर्टंट फळ इम्फाळ हा वर्ड याला मॅच होतोय. त्यानंतर मणिपूरचा मणी याला मॅच होतोय. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे दिलेला आहे गुजरात, याची राजधानी आहे गांधीनगर. गांधींचा जन्म गुजरातमध्ये झाला, म्हणून ते जे राज्य आहे ते गांधींचं नगर झालं. गुजरात हे गुजरातला मॅच करतंय. आणि गांधींचं नगर का म्हणायचं? कारण गुजरातमध्ये गांधींचा जन्म झाला. ही पण ट्रिक तुम्ही या पद्धतीत लक्षात ठेवू शकतात. पुढे दिलेला आहे राजस्थान. बघा, राजाचं जिथे स्थान असतं तिथे राजाचा जय जयकार होत असतो. राजाचं स्थान म्हणजेच राजस्थान, जय जयकार म्हणजेच जयपूर. या पद्धतीत हे लक्षात ठेवलं तर राजस्थानची राजधानी जयपूर हे लक्षात राहील. पुढे दिलेला आहे तमिळनाडू चेन्नई. तिळाचा लाडू खाऊन चैन मिला हा हिंदीचा वर्ड आहे. जो तिळाचा लाडू असतो तो तिळाचा लाडू खाल्ल्यानंतर एकदम सुकून वाटलं, एकदम चैन मिला, जो हिंदीत म्हणतो ना सुकून वाटलं, शांतता वाटली, चैन मिला, ते लक्षात ठेवलं तर तमिळनाडू याची राजधानी चेन्नई ही लक्षात राहील. कारण तमिळनाडू हा मॅच करतोय तिळाचा लाडू याच्या सोबत, तर चेन्नई हे मॅच करतंय चेन याच्या सोबत. पुढे आहे छत्तीसगड, त्याची राजधानी आहे रायपूर. आता यामध्ये एक जी ट्रिक आहे ती मी घेतलेली आहे, छत्रपती रायाचे छत्तीसगड. का मी इथे घेतलं? कारण जे राय आहे ते मॅच करतं राया, आपले जे छत्रपती राया आहे त्यांच्या सोबत, आणि त्यांचे जे गड आहे त्याचा आकडा आपल्याला 36 लक्षात ठेवायचा आहे. कारण इथे जे राज्य आहे ते छत्तीसगड आहे आणि राजधानी ही रायपूर आहे. पुढे दिलेला आहे आपल्याला पंजाब आणि हरियाणा. पंजाब आणि हरियाणा दोन जे राज्य आहे त्यांची राजधानी ही चंदीगड आहे. हे लक्षात कसं ठेवायचं? तर पंजाब मध्ये हरियाली, तिथं गडावर चंद्राचा प्रकाश. हे बघा, पंजाब हरियाली म्हणजे पंजाब मध्ये हरियाली. चंदीगड, चंदीगड म्हणजे गडावर चंद्राचा प्रकाश, गड चंद्र. असा पंजाब राज्य, तिथे पूर्णपणे हरियाली, त्यानंतर तिथे आहे एक गड आणि एक चंद्र, म्हणजे एक चंद्र हा गड आणि हे पंजाब राज्य. पंजाब हरियाली चंदीगड हे याला मॅच करतं. नेक्स्ट आहे गोवा, याची राजधानी आहे पणजी. पणजीची इच्छा गोवा फिरायची. जी आजी पणजी असते तिची इच्छा आहे गोवा फिरायची, म्हणून हे लक्षात राहील. गोवावरून गोवा हे आणि पणजीवरून पणजी, हे सुद्धा या पद्धतीत तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे झारखंड, याची राजधानी आहे रांची. रांची वरून एक वर्ड लक्षात येतो बघा, कारंजी. दिवाळीच्या वेळेस ज्या कारंज्या आपण करतो त्या गोड कारंज्या, तर ती कारंजी. कारंजी तळायची झाऱ्यानं खंड न पडता. कारण रांची हा वर्ड मॅच करतोय कारंजीला आणि झाऱ्यानं खंड न पडता म्हणजेच काय? झारखंड. याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढे दिलेला आहे आंध्र प्रदेश, अमरावती. अंध अमर प्रदेश मध्ये राहतो.
अंध अमर म्हणजे एक मुलगा आहे, त्याचं नाव अमर आहे आणि तो अंध आहे. तो राहतो प्रदेशमध्ये, म्हणजेच आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती. आंध्र प्रदेश, अंध हा त्याला मॅच करतोय आणि अमरावती अमर हा याला मॅच करतोय. नेक्स्ट दिलेला आहे तेलंगणा. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. तेलाचा हौद एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी काफी आहे, कारण तेलंगणा म्हणजेच तेलाचा आणि हौद म्हणजेच हैदराबाद. आता यावरती त्यावर गाणं गायचं, हे गाणं यासाठी तुम्हाला हेल्प करू शकतं कारण याच्यामध्ये गणा आहे. नेक्स्ट दिलेला आहे उत्तर प्रदेश, त्याची राजधानी आहे लखनौ आणि ट्रिक दिलेली आहे इथे, प्रश्नाचं उत्तर 9 लाख रुपये बक्षीस. एक प्रश्न आहे, त्याचं जर उत्तर दिलं तर बक्षीस मिळणार आहे 9 लाख. उत्तर प्रदेश हा प्रश्न, प्र वरून प्रश्न आणि हा उत्तर, प्रश्नाचं उत्तर 9 लाख म्हणजे लखनौ, 9 लाख लखनौ ही याची ट्रिक झाली. आणि इथे अजून लास्ट राहिलेली आहे सिक्कीम, त्याची राजधानी आहे गंगटोक. आईस्क्रीमचे कोण त्याचे टोक. आता सिक्कीम बोलल्यानंतर इझी वर्ड येतो सिक्कीम आईस्क्रीम, सिक्कीम आईस्क्रीम. त्यामुळे आईस्क्रीम आणि जी आईस्क्रीम असते ती आईस्क्रीमचा जो टोक असतो, टोक, आईस्क्रीमचा जो कोण असतो त्या कोणाचा टोक असतो, टोक वरून गंगटोक तुम्ही लक्षात ठेवू शकतात. यानंतर बाकीचे पण लगेच बघूया. पहिलं राज्य आहे पश्चिम बंगाल आणि त्याची राजधानी आहे कोलकाता. हे लक्षात ठेवायचं आहे ह्या ट्रिकनुसार, बंगल्याच्या पश्चिमेला कडीपत्त्याचे झाड. का? कारण पश्चिम बंगाल म्हणजे पश्चिमेला बंगल्याच्या, हे मॅच होतंय आणि कोलकाता म्हणजेच कडीपत्ता हे मॅच करतंय. यानुसार तुम्ही हे लक्षात ठेवलं तर व्यवस्थित तुम्हाला लक्षात राहील पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. पुढे दिलेला आहे ओडिसा, भुवनेश्वर आणि याची ट्रिक आहे ईश्वर कृपेने ओडी गाडी मिळाली. आता याच्यामध्ये ईश्वर कृपेने म्हणजेच भुवनेश्वर, ईश्वर हे याच्यामध्ये येतोय शब्द आणि ओडी म्हणजेच ओडिसा हे त्याला मॅच करते. नेक्स्ट आहे बघा मेघालय, शिलॉंग. मेघ आलय पण लॉंग म्हणून दिसेना. मेघ आलय म्हणजे मेघालय, लॉंग म्हणून शिलॉंग हे त्याला मॅच करत आहे. पुढे आहे त्रिपुरा, आगरतळा. याची ट्रिक आहे तिंदापूर आला म्हणून आग्र्यात तळ बनलं. तिंदापूर यामध्ये जो पूर आहे तो पुराला मॅच करतोय. आगरतळा, आग्र्यामध्ये तळ आलं म्हणजेच आगरतळा. नेक्स्ट आहे केरळ, तिरुअनंतपुरम. याच्यासाठी ट्रिक आहे तिरुपतीत अनंत केळी पुरवतात. जे भक्त आहेत, जे लोक आहेत ते तिरुपतीमध्ये अनंत केळी पुरवतात. म्हणजे काय तर तिरुअनंतपुरम, तिरुपतीत अनंत पुरवतात आणि जो केळी आहे तो मॅच करतोय केरळ याच्यासाठी. नेक्स्ट आहे उत्तराखंड, त्याच्या 2 राजधान्या आहे, एक आहे देहरादून जी हिवाळी आहे आणि एक आहे गैरसेन जी आहे उन्हाळी. देहातून उत्तराचा खंड व गैरसमज व्हायला नको, हे सेम मॅच करता याच्यासाठी. देहरादून म्हणजे देहातून, उत्तराचा खंड म्हणजे उत्तराखंड, गैरसेन म्हणजेच गैरसमज. हे थोडं हार्ड जाईल डोक्यामध्ये आणि हे जर सेंटेन्स मिनिंगफुल असल्यामुळे लवकर तुम्हाला ते लक्षात राहील. पुढे आहे मिझोरम, आयझोल. याच्यासाठी आहे मी झरण्याकाठी चाललो, आई म्हणते झोल जाईल नको जाऊ. आता मी झरण्याकाठी म्हटल्यानंतर मिझोरम सारखे वर्ड्स हे मॅच करतायत. आई म्हणते झोल जाईल, यामध्ये जो झोल आहे आईझोल, आईझोल हे याच्यासाठी मॅच होते. नेक्स्ट आहे महाराष्ट्र, मुंबई. पहिलं तर याच्यासाठी एक कॉमन ट्रिक की हे पण म पासून आहे, हे पण म पासून आहे, सो म पण लक्षात ठेवा. आणि सेकंड वन काय की महान शहर, कारण याच्यामध्ये महा आहे म्हणून महान शहर आहे ते आहे मुंबई. सो महाराष्ट्र, मुंबई. नेक्स्ट आहे मध्य प्रदेश, कारण इथं देश म्हटल्यानंतर येतंय हा प्रदेश आणि मध्य म्हटल्यानंतर मध्य प्रदेश इथं अर्थ निघतो आणि भोपाळ म्हणजेच भोपळा,
भोपाळचा स्टॅच्यू लक्षात ठेवलं तर भोपाळ हे लगेच राजधानी लक्षात राहील. पुढे आहे हिमाचल प्रदेशची राजधानी एक आहे शिमला, एक आहे धर्मशाला. 2 राजधान्या आहे. शिमला ही उन्हाळी आहे, धर्मशाला ही हिवाळी आहे. आता हे लक्षात ठेवायचंय, शिमला मिर्च आकाराचा हिम धर्मशाळेत बनला. हे वाक्य याला इतकं मॅच करतंय की हे सगळे शब्द याच्यामध्ये व्यवस्थित कव्हर होत आहेत. कारण हिमाचल प्रदेश म्हणजेच याच्यामध्ये येते हिमाचल प्रदेश हिम, आणि शिमला म्हणजेच शिमला मिर्च, आणि धर्मशाला म्हणजेच धर्मशाळा. ऍज इट इज वर्ड हे त्याला मॅच करतायत. नेक्स्ट आहे नागालँड कोहिमा. जसं देवाची महिमा असते तसं इथं आपल्याला गेस करायचंय नागाची महिमा. म्हणून नागाची महिमा ही अपरंपार आहे, हे याला मॅच करतंय. नागाची म्हणजेच नागालँड, महिमा म्हणजेच कोहिमा. हे वर्ड्स त्याला मॅच केले जात आहे. नेक्स्ट आहे बिहार आणि पटना. एक थॉट म्हणून जरी लक्षात ठेवलं तरी चालेल की पटीने मेहनत करा, पण कधी लाईफ मध्ये हार मानू नका. कारण पटीने म्हणजेच पटना, आणि हार मानू नका. हार जो आला तो झाला बिहार, आणि याच्यासाठी सुद्धा तुम्ही पटीनेच मेहनत करा, तेव्हा कुठेतरी हे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. असो, नेक्स्ट आहे आसाम. त्याची राजधानी आहे दिसपूर. आसामची फेमस चहा दिसून येते. हे सेंटेन्स याला मॅच करते, कारण आसामची म्हणजेच आसाम, आणि दिसून येते जे आहे म्हणजेच दिसपूर. आणि लास्ट वन आहे इथे कर्नाटक बेंगलुरू. आता कर्नाटक, तू नाटक कर कशासाठी? बंगल्यासाठी नाटक कर. तू कर्नाटक बंगल्यासाठी. कर्नाटक हे झालं इथे कर्नाटक. बेंगलुरू याला गेस करायचंय बंगला म्हणून. सो अशा पद्धतीत हे मी कव्हर केलेलं आहे. यापेक्षा ह्या ट्रिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे वर्ड्स कधीतरी आपल्या डोक्याच्या बाहेरून जातात, आणि या पद्धतीत जर आपण लक्षात ठेवलं तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतं.